कोटी कोटी प्रणाम करतो. आज 14 एप्रिल. आजच्या एका व्यक्तीचा वाढदिवस नाही, एका क्रांतीचा, एका युगाचा आणि न्यायाचा दिवस आहे. भारतीय राजघटनेचे शिल्पकार ललितांचे कैवारी आणि ज्ञानाचे महासागर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच आपले बाबासाहेब यांची आज जयंती. संघटित आणि संघर्ष करा हा केवळ एक संदेश नव्हता, त्यांनी दिलेला महामंत्र होता. बाबासाहेब म्हणायचे, शिक्षण वाघिणी सदवत आहे, कोणी पण ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बोलतो की का मोठे साहेब व्हा. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताला त्यांनी संविधान दिले, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. यांनी प्रत्येक नागरिकाला समान हक्क दिले. पुरुषांसाठी नाही तर स्त्रियांसाठी समाजात बरोबरीचे स्थान मिळावे, म्हणून त्यांनी आयुष्यभर संघर्ष करा. आज महिला राष्ट्रपती झाल्या, पंतप्रधान झाल्या, इतकेच नव्हे तर पतीच्या निधनानंतर जी स्त्री सतीसाईची आधी ती उपमुख्यमंत्री झाली. हे आपल्याला सदस्य मिळाले नाही. त्यामागे बाबासाहेबांचे कष्ट आणि त्यांनी केलेला संघर्ष. हा मित्रांनो, बाबासाहेबांना प्रहार घालणे किंवा त्यांचे नाव घेणे हे जयंती साजरी करणे नव्हे, नाहीतर त्यांच्या विचारावर चालणे आणि अन्यायाविरुद्ध उभे राहणे हेच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. जाता जाता इतकेच म्हणेल, आम्हाला टेकले हात चर्चे असे ते भीमराव होते. कोटी कोटी दलितांच्या काळजात ते एकमेव राजे होते. कोटी कोटी प्रणाम. जय भीम, जय संविधान, जय भारत.